नमस्कार. आज आपण टी-ई-टीच्या तयारीसाठी हिंदी भाषेमधील एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. ज्याच्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये प्रश्न विचारले जातात. तसेच हा जो टॉपिक आहे तर हा टी-ई-टी साठी सुद्धा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर सी-टेटसाठी सुद्धा हिंदी भाषेमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात. कविता असेल, उत्तर असेल त्याच्यावरती हा प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे तुमची 3 ते 4 मार्काची टी-ई-टी प्लस सी-टेटची तयारी या व्हिडिओच्या माध्यमातून होईल. तर बघा यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा चॅनल तुम्ही अजून जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे हिंदीचे या ठिकाणी जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते मिळून जातील. त्यानंतर तुम्हाला चॅनलवरती एक प्लेलिस्ट मिळून जाईल. प्लेलिस्टमध्ये तुमचं सी-डी-पी म्हणजे बालमानसशास्त्र टी-ई-टीचं, त्याच्यानंतर तुमचे परिसर अभ्यास असेल, समाजशास्त्र असेल, या सर्व विषयांचे व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील. त्या ठिकाणी तुम्ही जॉइन करू शकता. तसेच जर तुम्हाला टी-ई-टीचा व्हिडिओ कोर्स जॉइन करायचा असेल, व्हिडिओ कोर्समध्ये रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील. सर्व विषयांचे गणित आणि फक्त सायन्स त्याच्यामध्ये नसेल, बाकी सर्व विषयांचे मिळून जातील. तर तुम्हाला तो जॉइन करायचा असेल, टेस्ट सीरीज जॉइन करायची असेल सी-टेट प्लस टी-ई-टीची, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे. तुम्ही जाऊन त्या ठिकाणी जॉइन होऊ शकता. टेस्ट सीरीज आहे, व्हिडिओ कोर्स आहे. तुम्ही तुमच्या वेळेत कधीही टेस्ट सीरीज सोडवता येतील. व्हिडिओ सुद्धा तुम्हाला तुमच्या वेळेत कधीही पाहता येईल आणि बालमानसशास्त्राचे जवळपास सर्व व्हिडिओज आपल्या त्या ठिकाणी अपलोड आहेत. परिसर अभ्यास असेल, समाजशास्त्र असेल, 2019 पर्यंतचं सर्व विषयांचं विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आहे. नवीन सुद्धा व्हिडिओज त्या ठिकाणी अपलोड होतील. तर पाहूया आपण या ठिकाणी आजचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तर तो म्हणजे शब्दविचार. आता शब्दविचारामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे तत्सम शब्द असतात, तद्भव शब्द असतात, देशी शब्द असतील, इंग्रजी शब्द असतील, तर त्याबद्दल या ठिकाणी माहिती बघायची आहे. आता हिंदी विषय असेल तर हिंदीमध्ये शब्द का निर्माण कई तरह से होत आहे. म्हणजे हिंदी भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आहेत ते आलेले आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मुख्य साधन असतं शब्द तयार करण्याचं. हे उपसर्ग असेल, प्रत्यय, संधी, समास आणि आवृत्ती यामधून हे नवनवीन शब्द तयार होत असतात. इस प्रकार संज्ञा शब्द से तर संज्ञा शब्द आहे त्याच्यापासून विशेषण तयार होतं. विशेषण से संज्ञा, क्रिया से क्रियादर्शक संज्ञा, धातु से संज्ञा और विशेषण की रचना संभव होते. अशा प्रकारे एकमेकांपासून परिवर्तित होऊन वेगवेगळे शब्द तयार होतात. आता याच्यावरती आपण खालील प्रकारे विचार करणार आहोत, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे लक्षात ठेवायचं आहे की सार्थक ध्वनियों या ध्वनी समूह को शब्द कहते हैं. जे सार्थक ध्वनी असतील किंवा ध्वनी समूह असेल तर त्याला आपण शब्द असं बोलतो. आता स्रोताच्या आधारावरती हिंदी भाषेमध्ये हिंदी भाषेचे काही शब्दभंडार आहे, शब्दसंग्रह आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 4 प्रकार येतात. प्रमुख 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तत्सम, तद्भव, देशज आणि विदेशी. तर हे 4 प्रकार असतात आणि या 4 प्रकारावरती प्रश्न विचारला जातो. सी-टेट मध्येही विचारला जातो आणि टी-ई-टी मध्ये सुद्धा विचारला जातो. तर या ठिकाणी सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो तत्सम शब्द पाहूया. तत्सम शब्द म्हणजे काय असतं तो थोडक्यात लक्षात ठेवा. तत्सम का अर्थ है उसके समान, अर्थात संस्कृत के समान. म्हणजे हिंदीमध्ये जे काही शब्द येतात ते बऱ्यापैकी किंवा जास्त प्रमाणामध्ये संस्कृत भाषेमधून येतात आणि त्याच्यामुळे संस्कृत भाषेतला आहे तसा जर शब्द हिंदीमध्ये आलेला असेल किंवा संस्कृत मधून जो काही शब्द आलेला आहे तसाच शब्द स्वीकारला गेला तर या ठिकाणी त्याला तत्सम शब्द असं म्हटलं जातं. संस्कृत के जो शब्द हिंदी में जो वे ते प्रयुक्त होते म्हणजे जसेच तसे या ठिकाणी हिंदीमध्ये वापरले जातात तर त्यांना तत्सम शब्द असं हिंदीमध्ये म्हटलं जातं. मग या ठिकाणी जसं की अंधकार, आता अंधकार हा शब्द संस्कृतमध्ये आहे तसाच शब्द हिंदीमध्ये वापरतो. अग्नी असेल, अर्ध असेल, अष्ट, अश्रू आणि आश्चर्य, तर अशा प्रकारचे काही शब्द असतील या शब्दांना तत्सम शब्द असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात संस्कृत भाषेतून आहे तसे जे शब्द आपण हिंदीमध्ये वापरतो आहे तसे त्यामध्ये बदल न करता त्यांना तत्सम शब्द म्हटलं जातं. आणि तद्भव शब्द तद्भव शब्द कसे असतात तर तत् और भव के योग से तद्भव बना आहे. म्हणजे तत् म्हणजे ते आहे तसे आहेत परंतु भव म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं रूपांतर करण्यात आलेलं आहे तर त्यांना तद्भव असं म्हटलं जातं. अर्थात उसे से यानी संस्कृतचे उत्पन्न म्हणजे संस्कृत पासूनच ते शब्द आलेले असतात परंतु संस्कृत के जो शब्द पाली म्हणजे संस्कृत मधले जे शब्द पाली, प्राकृत, अपभ्रंश आदि भाषाओं से होते हुए कुछ परिवर्तनों के साथ हिंदी में आए हैं. म्हणजे काय होतं संस्कृत मधला जो काही शब्द आहे तो पाली, प्राकृत किंवा अपभ्रंश म्हणजे याच्यामध्ये थोडासा बदल होतो. पालीमधून, प्राकृतमधून, अपभ्रंशमधून या भाषेमधून येऊन त्यांच्यामध्ये काहीतरी बदल होतो आणि
त्या बदलासह हिंदीमध्ये ते शब्द येतात. म्हणजे आहे तसे न येता त्याच्यामध्ये पाली, प्राकृत, अपभ्रंश या भाषेमधून येत असताना थोडासा बदल होतो आणि मग त्या ठिकाणी त्या शब्दांना तद्भव असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तत् म्हणजे संस्कृतमधून, भव म्हणजे या ठिकाणी त्याच्यामध्ये थोडासा बदल होतो. तर त्यांना तद्भव शब्द असं म्हटलं जातं आणि तत्सम म्हणजे संस्कृतमधून आहे तसे. त्याच्यामध्ये कुठलाही बदल नसतो. तर तद्भव आणि तत्सममध्ये हा थोडासा फरक आहे, ते लक्षात ठेवा. जसं या ठिकाणी अंधेरा म्हणजे आपण वरती पहा अंधकार बघितला आणि या ठिकाणी याच्यामध्ये बदल होऊन पहा अंधेरा हा शब्द पहा तयार झाला पहा म्हणजे तद्भव मध्ये. नंतर पहा अग्नी, अग्नी शब्द पहा असा आहे पहा तत्सम मध्ये आणि मग हा या ठिकाणी पहा तद्भव मध्ये आग तयार झाला. नंतर आधा, आठ, आसो आणि अचरज. तर अशा प्रकारचे हे तद्भव शब्द आहेत. लक्षात ठेवा यामध्ये पहा तत्सम मध्ये कोणत्या प्रकारचा बदल होत नाही. मात्र तद्भव शब्दामध्ये पाली, प्राकृत किंवा अपभ्रंश तर यासारख्या ज्या काही भाषा आहेत या भाषेमधून येत असताना त्याच्यामध्ये परिवर्तन बदल होतो आणि त्यांना तद्भव शब्द असं पण म्हटलं जातं. आपण आता या ठिकाणी तत्सम आणि तद्भव शब्दांची सूची आहे त्या ठिकाणी पाहूया. आता भरपूर तत्सम आणि तद्भव शब्द आहेत. यामध्ये या ठिकाणी थोडेच आहेत, तुम्हाला नंतर हळूहळू प्रश्नांच्या माध्यमातून हे वेगळे जे शब्द आहेत ते येत राहतील. या व्हिडिओमधून आपण फक्त एक थोडक्यात ओळख बघतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या टॉपिकवरती प्रश्न येतात हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर तत्सम आणि तद्भव शब्दांची सूची. आता या ठिकाणी पहा तत्सम शब्द आहेत आणि त्यांचा या ठिकाणी परिवर्तन बदल कसं झालं हे तुमच्या लगेच लक्षात येईल. म्हणजे तत्सम आणि तद्भव मध्ये नेमकं काय फरक असतो हे तुम्हाला समजेल पहा. बघा या ठिकाणी अंधकार, अंधकार हा तत्सम शब्द आहे आणि तद्भव मध्ये तो पहा अंधेरा किंवा या ठिकाणी आपण अग्नी, अग्नी असेल तर तो आग असा या ठिकाणी तद्भव मध्ये असतो. अर्ध, अर्ध या ठिकाणी पहा आधा शब्द आहे. अष्ट तर आठ असा आहे. अश्रू, आसो शब्द आहे. त्यानंतर पहा आश्चर्य, आश्चर्य हा तत्सम शब्द आहे. अचरज तद्भव. उज्ज्वल, उजला. आता या ठिकाणी थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. या बाजूचे शब्द हे तुमचे तत्सम आहेत आणि या ठिकाणचे तद्भव आहेत हे थोडंसं लक्षात ठेवा. एकत्र, इकट्टा. ओष्ठ, ओंठ. कर्ण, कान. तद्भव कान. त्यानंतर पहा या ठिकाणी तत्सम मध्ये काष्ट आहे. या ठिकाणी तद्भव मध्ये काठ. कूप, कुवा. छत्र, छत्र खेत. ग्राम, गाव. चूर्ण, चुरा. जिव्हा, जीभ. जिव्हा ह्या ठिकाणी तत्सम शब्द आहे. जीभ हा तद्भव आहे. ज्येष्ठ, जेठ. दंत, दात. दुग्ध, दूध. त्यानंतर पहा मयूर, मयूर, मोर. रात्री, रात. वायू, बयार. व्याघ्र, बाघ. बघा लक्षात ठेवा बाघ, बाघ शब्द. सर्प तत्सम शब्द आहे सर्प आणि साप, साप हा तद्भव आहे. हस्त, हात. तर अशा पद्धतीने हे काही महत्त्वाचे शब्द आहेत ज्याच्यावर तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारले जाऊ शकतात. तत्सम आणि तद्भव हे थोडंसं लक्षात ठेवा. ज्यामध्ये बदल असेल फक्त आता हे थोडंसं लक्षात ठेवायचं कारण यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता देशज शब्द तिसरा जो प्रकार आहे देशज शब्द. देशज शब्द म्हणजे काय, अपने देश के ग्रामीण क्षेत्रों और जनजातियों में व्यवहार शब्द देशज कहलाते. म्हणजे या ठिकाणी जो काही व्यवहार शब्द आहे म्हणजे व्यवहारामध्ये जे शब्द वापरले जातात ग्रामीण क्षेत्र किंवा जे जनजाती आहे तर यामध्ये जे व्यवहारात शब्द वापरले जातात त्यांना देशज शब्द असं बोललं जातं. इनमें आदिवासी भाषाओं, द्रविड भाषाओं तथा हिंदी के अपने ढंग से बनाए गए शब्द होते. म्हणजे आदिवासी भाषेतून असतील, द्रविड भाषा असेल किंवा हिंदी भाषा असेल तर आपल्या पद्धतीने हे शब्द बनवले जातात. त्यांना देशज शब्द किंवा देशी किंवा आपण त्याला आपल्या भाषेमध्ये गावरान शब्द जरी म्हटलं तरी चालेल. तर याच्यामध्ये बघा जसं की या ठिकाणी जसं यामध्ये वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. यामध्ये क तर कोल, कोल, संथाल आदी भाषांशी आर्य शब्द म्हणजे कोल, संथाल ज्या काही भाषा आहेत यामधून आर्य शब्द आलेले आहेत. यांनाही देशी शब्द असं म्हटलं जातं. बघा कदली, कदली म्हणजे काय, केला. लक्षात ठेवा कदली हा देशी शब्द आहे. आपण केला म्हणतो. कपास, कोळी, गज, हाती. टिंडा, तोरी, तांबूल, परबल, बाजरा, बिंडी, मिर्च, सरसो. तर हे या ठिकाणी आर्य सॉरी या ठिकाणी देशी शब्द आहेत तर जे कोल, संथाल आदी भाषेचे आलेले आहेत. त्यानंतर द्रविड भाषाचे आहे शब्द म्हणजे द्रविड भाषेतून जे शब्द आलेले आहेत तेही देशी. याच्यामध्ये उखल, कज्जल. उखल जो शब्द आहे तो या ठिकाणी द्रविड भाषेतून आलेला आहे. त्यानंतर काच, कुटी, कुंड, कुदाल, केतकी, कोन, गुण, चिकणा, चंदन, चुडी, ताला, दंड, नीर, पिंड, बल, माला, मीन, मुकुट आणि शव. तर हे द्रविड भाषेमधून आलेले शब्द आहेत. तर या शब्दांना आपण देशी शब्द असं म्हणतो. लक्षात ठेवा उखल असेल, कज्वल त्यालाच आपण काजल असं म्हणतो. काच, कुटी म्हणजे काच शब्द हा द्रविड शब्द आहे किंवा देशी शब्द आहे. कुदाल असेल, केतकी असेल, कोन, कोन हा शब्द सुद्धा देशी आहे किंवा द्रविड आहे. गृह, चिकणा, चंदन, चुडी, ताला
दंड, नीरपिंड, बल, माला, मीन, मुकुट, शेव. त्यानंतर पहा हिंदी के अपने बनाए गए शब्द. आता हिंदी भाषेतले म्हणजे स्वतःनेच बनवलेले शब्द देशी शब्द कोणते आहेत तर पहा या ठिकाणी अनबन, अनबड, उटपटांग, कडक, किलकारी, खचाखच, खटपट, खर्राटा, खलबली, गडगडाट, चटपटा, चाट, चिडचिडा, चुटकी, छिचला, झंकार, टुच्चा, धमक, पटाखा, पापड, भबक, भोंपू, मुस्तांडा, कटकटाना, खटखटाना, खुरचना, त्यानंतर घोडकना, सनसनाना आणि हिनहिनाना. तर असे जे काही शब्द आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे बघा चुटकी असेल, छिचला असेल, झंकार, टुच्चा, चाट, उटपटांग, कडक हे शब्द थोडेसे लक्षात ठेवा. हे शब्द आपले देशी शब्द आहेत परंतु ते हिंदी भाषेमध्ये आपले तयार केलेले शब्द आहेत. हिंदी भाषेतून आपले स्वतःचे तयार केलेले देशी शब्द आहेत उटपटांग, कडक वगैरे शब्द. त्यानंतर पहा देशी शब्द झाले आपले. देशी शब्द आपण कशा कशामधून आलेले हे बघितलं की या ठिकाणी जे देशी शब्द असतात ते या ठिकाणी कोल, संथाल या भाषेमधून आलेले आर्य शब्द आहेत. हे देशी शब्द आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पहा कदलीला केला, कपास किंवा मिरच असं म्हटलं तर तो मिरची शब्द आहे. भिंडी शब्द बघा भिंडी शब्द, भेंडी आणि भिंडी. तर हे या ठिकाणी पहा काय आहेत पहा संथाली भाषेतून आलेले देशी शब्द आहेत. द्रविड भाषेतून आलेले शब्द उखळ, कज्जल असेल. त्यानंतर पहा हिंदी भाषेतून जे आलेले शब्द बनवलेले शब्द आहेत ते चुटकी, छिचला असतील हे. त्यानंतर पहा विदेशी शब्द बघा की विदेशी शब्द म्हणजे पहा बाहेर देशातून आलेले. ये बाहर के देश के भाषाओं के शब्द है, ये ऐसे शब्द विशेष रूप से अरबी. आता हे जे विदेशी शब्द असतात हे अरबी भाषेतून, फारसी भाषेतून, तुर्की, इंग्रजी या भाषेतून हिंदीमध्ये आलेले शब्द असतात. यांना आपण पहा विदेशी शब्द असं पण म्हणतो. पण जसं कोणकोणते शब्द आहेत पहा अरबी भाषेतून कोणकोणते शब्द आलेले आहेत तर अल्लाह. तर अल्लाह शब्द आपण वापरतो हा अरबी शब्द आहे, विदेशी शब्द आहे. अदालत, अदालत सुद्धा आपण वापरतो हिंदीमध्ये शब्द वापरतो अदालत. तर हा अरबी शब्द आहे आणि तो विदेशी आहे. नंतर इम्तिहान, इरादा, ईद, औरत, किताब, जिला, तहसील, तारीख, बुनियाद, मजहब, मुकदमा, साप, शिफारिस, हलवाई. आता यामध्ये बघा जिला, जिला शब्द आपण बऱ्यापैकी वापरतो. तर तो अरबी शब्द आहे, विदेशी शब्द आहे पहा तहसील. तहसील सुद्धा आपण वापरतो पहा. तालुका म्हणजे तहसील कार्यालय असेल. तर हा जो शब्द आहे अरबी शब्द आहे म्हणजे हा विदेशी आहे. अल्लाह शब्द असेल, तारीख शब्द आहे पहा. तारीख शब्द सुद्धा आपण या ठिकाणी अरबी शब्द आहे. बुनियाद शब्द असेल, मजहब शब्द असेल, साप शब्द असेल, साप सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आपण नेहमी शब्द वापरतोय आणि त्याच्यावरती कदाचित तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर बघा आता अरबी शब्द बघितले आपण जे विदेशी शब्द आहे फारसी शब्द, फारसी भाषेतून कोणकोणते शब्द आलेत. आता एवढेच नाही तर अजून भरपूर शब्द आहेत परंतु आपण हे थोडेच घेतले. यामध्ये फारसीमध्ये पहा अगर, त्यानंतर पहा आराम, आफत, आमदनी, आवारा, आसमान, आईना, कारीगर, कुर्ता, खुश, गंदा, गवाह, चालाक, जलेबी, जुलाहा, जुकाम, तेज, दफ्तर, दर्जी, बरामदा, बुखार, बुलबुल, बेकार, मकान, मजदुरी, मुश्किल, मेहनत, समोसा आणि साल. आता या ठिकाणी बघा आपण दैनंदिन भाषेमध्ये समोसा शब्द वापरतो किंवा साल शब्द आहे हा फारसी विदेशी शब्द आहे. नंतर बघा गंदा शब्द आपण वापरतो, बुखार शब्द असेल, बरामदा, दर्जी शब्द असेल, आराम आहे, अगर आहे, आवारा, जलेबी शब्द बघा हा फारसी शब्द आहे, विदेशी शब्द आहे. त्यानंतर तुर्की शब्द कोणकोणते आहेत जे विदेशी म्हणून आपण ओळखतो. उर्दू बघा उर्दू हा जो शब्द आहे पहा तुर्की शब्द आहे पहा विदेशी. काबू, कूच, कुली, कैची, खंजर, गलीचा, चाकू, चेचक, चम्मच, तोप, दरोगा, बहादूर, बारूद, बेगम, लाश, सराय. हे तुर्की शब्द आहेत आणि हे सर्व पहा विदेशी शब्द आहेत. म्हणजे या ठिकाणी विदेशातून आलेले तुर्कीतून हे आलेले शब्द आहेत. उर्दू, काबू, कोच, कुली, कैची, खंजर, गलीचा, चाकूक, चेचक, चम्मच, तोप, दरोगा, बहादूर, बारूद, बेगम, लाश आणि सराय. त्यानंतर पहा पोर्तुगाली शब्द जे विदेशी शब्द म्हणून ओळखले जातात. पोर्तुगाली शब्द याच्यामध्ये अनायास, अलमारी, आल्पिन, कोको, कमीज, गमला, गोव्ही, गिरजा, चाभी, तौलिया, निलाम, पपीता, पावरोटी, पेडा, पादरी, फालतू, बाल्टी आणि मेज. आता यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचा आपण पहा बाल्टी. बाल्टी हा शब्द वापरतो, मेज हा शब्द वापरतो. हे पोर्तुगाली शब्द आहेत आणि विदेशी शब्द आहेत. महत्वाचं हे तर विदेशी पोर्तुगाली म्हणजे या ठिकाणी हे उपप्रकार झाले परंतु सगळ्यात महत्वाचे ते विदेशी आहेत. कारण प्रश्न जर विचारला गेला विदेशी शब्द असा विचारला जातो. तौलिया असेल, निलाम असेल, पपीता असेल, पावरोटी, पेड किंवा ठिकाणी कमीज असेल किंवा गोबी असेल, फालतू असेल. फालतू शब्द आपण बऱ्यापैकी वापरतो. हे पोर्तुगाली शब्द आहेत आणि विदेशी आहेत सगळ्यात महत्वाचं. तर अशा पद्धतीने हे पोर्तुगाली शब्द. त्यानंतर पहा इंग्रजी शब्द. आता हे इंग्रजी भाषेतून आले ते विदेशी शब्द. याच्यामध्ये पहा अपील. अपील हा जो शब्द आहे ना तर अपील हा शब्द इंग्रजी आहे
अस्पताल, ऑफिसर, ऑपरेशन, इंजन, कप, कलेक्टर, कॉफी, कलेक्टर, कॉफी, कॉलेज. जो कॉलेज शब्द आहे वापरतो आपण सर्रास, हा इंग्रजी शब्द विदेशी शब्द आहे. केक असेल, कोट असेल, कोर्ट, चॉकलेट, जग, जज, जम्पर, टॅक्स, टॉफी, टोस्ट, ट्रेन, डॉक्टर, ड्रेन, नर्स, पेन्शन, पेन, पेन्सिल, पेंटर, पॅन्ट, प्लेट, प्लॅटफॉर्म, ब्लाउज, बॅग, बूट, बिस्कुट, बॅटरी, बस, मोटर, माचीस, मजिस्ट्रेट, लायब्ररी, लॅम्प, ओट, वॉर्ड, स्कूल, स्टेशन, हॅट. तर हे जे शब्द आहेत हे शब्द सगळे इंग्रजी शब्द आहेत. आता इंग्रजी शब्द कधी-कधी आपल्याला वाटतं की ते दुसऱ्या भाषेतले असू शकतात, परंतु लक्षात ठेवा हे सगळे इंग्रजी शब्द आहेत. हे विदेशी शब्द आहेत. अशा पद्धतीने आपण जे विदेशी शब्द आहेत, तर ज्याच्यामध्ये आपण बघितलं की सगळ्यात महत्त्वाचं अरबीमधून कोणते आलेले आहेत? फारसीमधून, तुर्की, इंग्रजी या भाषेतून जे आलेले आहेत ते विदेशी. अरबी, फारसी असेल, त्यानंतर तुर्की शब्द असेल, पोर्तुगाली शब्द असतील, इंग्रजी शब्द असतील हे बघितलं. त्यानंतर त्याच्या आधी आपण बघितलं की या ठिकाणी तत्सम शब्द कोणते, तद्भव शब्द कोणते. त्यानंतर आपले जे देशी शब्द आहेत, देशी शब्द म्हणजे आपल्या जे काही द्रविडी भाषा असेल, आदिवासी भाषा असतील किंवा हिंदी भाषेमध्ये स्वतःने बनवलेले शब्द आहेत, तर ते या ठिकाणी देशी किंवा गावरान शब्द आपण किंवा देशी शब्दच म्हणा या ठिकाणी आपल्या हिंदीमध्ये. आणि द्रविड भाषेतून जे आलेले शब्द बघितले आपण, हिंदी भाषेतून कोणते शब्द तयार झालेले आहेत हे पाहिलं आणि विदेशी शब्द पाहिले. आता यावरती काही थोडेसे प्रश्न आपण काढलेले आहेत. थोडेच काढलेले आहेत. फक्त कशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात हे फक्त आपल्याला समजावं. कारण आपण याच्यावरती कुठल्या शब्दावरती प्रश्न विचारला जाईल हे ठिकाणी निश्चित नाही, परंतु कशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात हे थोडंसं निश्चित आहे. त्याच्यामुळे थोडंसं बघून घ्या की खालीलपैकी म्हणजे निम्नलिखित में तत्सम शब्द कोणसा नाही आहे, म्हणजे तत्सम शब्द यापैकी कोणता नाही. अंधकार, चूर्ण, अचराज आणि मयूर. आता यापैकी तत्सम शब्द कोणता नाही, तर हा या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर यापैकी बघा, जो अचरज शब्द आहे हा तत्सम शब्द नाही. तर हा शब्द तद्भव आहे. कोणता शब्द आहे तद्भव आहे. बाकी अंधकार तत्सम शब्द आहे, चूर्ण आणि मयूर. तर हे काय आहेत तत्सम शब्द आहेत. अचरज हा जो शब्द आहे हा तद्भव शब्द आहे. ऑप्शन क्रमांक सी. या ठिकाणी आपण वरती जो काही चार्ट बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जो अचरज शब्द आहे तर तो तद्भव आहे. या ठिकाणी बघा तद्भव शब्द या ठिकाणी आहे हे समजेल. त्यानंतर अशा पद्धतीने हा अचरज शब्द हा तत्सम शब्दांत तद्भव आहे. त्यानंतर बघा निम्नलिखित में तत्सम शब्द कोणता आहे. आता या ठिकाणी तत्सम शब्द कोणता आहे? ग्राम, दूध, आग, आधा. ठीक आहे. यापैकी तत्सम शब्द कोणता आहे म्हणजे काय असणार आहे? बाकीचे शब्द वेगळे असतील किंवा ते तद्भव आहेत अशा ठिकाणी आपण म्हणूया. तर बघा आता तत्सम शब्द यापैकी कोणता आहे? ग्राम. ग्राम हा काय आहे तत्सम शब्द आहे. बाकी दूध असेल, आग असेल, आधा असेल तर हे तद्भव शब्द आहेत. हे तिन्ही जे शब्द आहेत हे तद्भव शब्द आहेत. तुम्ही जर लिहून ठेवला असेल तर तुम्ही बघितला असेल व्हिडिओ तर व्यवस्थित लक्षात येईल की दूध, आग आणि आधा हे तद्भव आहेत आणि या ठिकाणी ग्राम जो शब्द आहे हा तत्सम शब्द आहे. ठीक आहे. प्रश्न पुढचा. कान शब्द निम्नलिखित में से कौन से प्रकार का है? कान शब्द. जो कान शब्द आहे हा आपण जो कान म्हणतो हा शब्द कोणत्या प्रकाराचा आहे? तो तत्सम आहे, तद्भव आहे, देशेश आहे की विदेश आहे? आपण प्रकार बघितले त्याच्यावरती अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे. कान शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे तो कान शब्द? तो जो कान शब्द आहे हा तद्भव शब्द आहे. कान. कान काय आहे तद्भव आणि मग कानचा तत्सम मध्ये कर्ण असतो. ठीक आहे. तर बघा तद्भव शब्द कान. प्रश्न पुढचा आहे शिफारिश शब्द निम्नलिखित में से कौन से प्रकार का है? शिफारिश शब्द. यापैकी शिफारिश शब्द अरबी, फारसी, तद्भव की तुर्की? शिफारिश शब्द तर अरबी. अरबी मधून म्हणजे या ठिकाणी हा आपण म्हणूया की विदेशी शब्द आहे. ऑप्शन क्रमांक ए अरबी. जग शब्द निम्नलिखित में से कौन से प्रकार का है? जग शब्द फारसी, इंग्रजी, तद्भव की तत्सम? जग शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर बघा इंग्रजी शब्द आहे हा विदेशी शब्द आहे, इंग्रजी शब्द आहे. इंग्रजी भाषेतून जग आपण असं म्हणतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जे तुम्हाला शब्दार्थावरती प्रश्न विचारले त्याच्यामधला तत्सम, तद्भव, देशी आणि विदेशी हे मुख्य प्रकार आहेत ज्याच्यावर तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारले जातात. बाकी भरपूर या ठिकाणी टॉपिक आहेत ज्याच्यावरती तुम्हाला हळूहळू सगळे माहिती मिळून जाईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या ठिकाणी व्हिडिओ लाईक करा आणि अशा प्रकारची टीईटी आणि सीटेट संदर्भात संपूर्ण तयारीसाठी चॅनल तुम्ही अजून जर सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज किंवा व्हिडिओ कोर्स जॉईन करायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा आपल्या YouTube चॅनलला
इतरही बालमानसशास्त्र असेल 2021चे व्हिडिओज आहेत ते बघा आणि आपले लाईव्ह सेशन सुद्धा सुरू होतील. ज्याच्यामध्ये तुम्हाला परिसर अभ्यास असेल, समाजशास्त्र असेल किंवा बालमानसशास्त्र याचेही तुम्हाला YouTubeला लाईव्ह सेशन बघायला मिळतील आणि व्हिडिओ कोर्समध्ये तुम्हाला ऑलरेडी जे रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत ते बघायला मिळतील. त्याच्यामुळे तुमची तयारी पण लवकर होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा.